नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर गोविंद काळे. निवडक मराठी गद्य अभ्यासपत्रिका 5वी BA द्वितीय वर्षासाठी 2020-21 या वर्षापासून जो नवीन अभ्यासक्रम विद्यापीठाने तयार केलेला आहे, त्या नवीन अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आज आपण पत्र हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अगदी शाळेत असल्यापासून आपण पत्र हा घटक अभ्यासलेला आहे. खास करून पत्रांची औपचारिक आणि अनौपचारिक पत्रे हे दोन प्रकारही आपण अभ्यासलेले आहेत. शाळेमध्ये असताना प्रामुख्याने आपल्या मित्राला पत्र, आईला पत्र, शाळेच्या फी संदर्भात वडिलांना पाठवलेली पत्र, अशा वेगवेगळ्या पत्रांचा आपण अभ्यास केला. पण आधुनिक काळामध्ये पत्र हा साहित्याचा प्रकार म्हणून पुढे आला. त्यामध्ये खास करून भाषेचा वैविध्यपूर्ण वापर करून त्या पत्रांमध्ये एक प्रकारची कलात्मकता आणली गेली आणि ही पत्र वाचनीय झाली. पत्रांकडे पाहत असताना एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जसे पत्र पाठवतो, त्याचप्रमाणे एक संस्था दुसऱ्या संस्थेलाही पत्र पाठवू शकते. हा सगळा भाग आपण शाळेमध्ये 10वीपर्यंत 12वीपर्यंत अभ्यासलेला आहेच. साहित्याचा, त्यातही गद्य साहित्याचा एक महत्त्वाचा प्रकार म्हणून पत्राकडे पाहिलं जातं. या पत्रामधून पत्र पाठविणारा व्यक्ती आपल्या मनातील भावना, विचार, आपल्या कल्पना ज्या व्यक्तीला पत्र पाठवायचं आहे त्याच्यापर्यंत नेमकेपणाने पाठवण्यासाठी पत्रांचा खूप खुबीने वापर करीत असतो. प्रस्तुत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जिवाजी विनायकास पत्र या पत्राचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची राजकारभाराची हातोटी कशी होती, आपल्या पदरी असलेल्या सरदारांशी, सुभेदाराशी ते कशा पद्धतीने वागत होते, एकूणच शिवाजी महाराजांनी जो प्रचंड मोठा इतिहास घडवला, जे हिंदवी साम्राज्य निर्माण केलं, त्या साम्राज्याची ताकद नेमकी काय होती हे या पत्रातून सहजपणाने आपल्या लक्षामध्ये येतं. या पत्राकडे पाहत असताना शिवाजी महाराजांनी आपल्या पदरी असलेल्या जिवाजी विनायक या सुभेदारांना पाठवलेलं हे प्रशासकीय पत्र आहे असं आपल्याला म्हणता येईल. या पत्रातून शिवाजी महाराजांनी जिवाजी विनायक यांना जाब विचारलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांना स्पष्ट शब्दामध्ये ताकीदही दिलेली आहे, जेणेकरून स्वराज्य आणि स्वराज्याच्या जनतेच्या हिताचा विचार करून आपल्या पदरी असलेल्या सुभेदारांनी कशा पद्धतीने वर्तन करावं याबद्दल अतिशय सुस्पष्ट शब्दात छत्रपती शिवाजीराजे इथे आपले विचार व्यक्त करताना दिसतात. या पत्राचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसेल की साधारण 18 जानेवारी 1665 रोजी हे पत्र लिहिलं गेलेलं आहे. 18 जानेवारी 1675 रोजी हे पत्र लिहिलं गेलं आहे. 18 जानेवारी 1675 रोजी हे पत्र लिहिलं गेलेलं आहे. हा पत्राचा कालखंड जर विचारात घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की 1675 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, किंवा ज्याला आपण मराठेशाही म्हणू किंवा ज्याला आपण शिवशाही म्हणू, ही चांगल्या पद्धतीने आपल्या या
पुणे आणि पुण्याच्या परिसरामध्ये स्थापित झालेली आहे. आरमाराचा गल्ला व ऐवज नेमल्याप्रमाणे सुभेदार जिवाजी विनायक यांनी पोहोच न केल्यामुळे त्याबद्दल स्पष्ट शब्दात ताकीद देणारे हे पत्र लिहिले गेले. राजकारभार सुरळीत चालण्यासाठी जात धर्म आप्तस्वकीय याचा कसलाही मुलाहिजा न बाळगता आवश्यक त्या सूचना करणं अत्यंत गरजेचं असतं. खजिना वेळीच पोहोच जर नाही झाला तर निश्चितपणे त्यामुळे स्वराज्याला हानी होणार याची पुरेपूर जाणीव शिवाजी महाराजांना असल्यामुळं त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये त्याबद्दल सूचना केलेल्या आहेत. जिवाजी विनायक हे सुभेदार आहेत, मामले प्रभावळीचे ते सुभेदार आहेत आणि त्यांनी दौलत खान व दर्या सारंग यांच्याकडे आपल्या अधिकार क्षेत्रातील सुभ्याचा जो नेमून दिलेला गल्ला असेल, ज्याला हुंडी असं म्हणतात, ऐवज असेल, तो वेळीच पोहोच करणे अत्यंत आवश्यक आहे. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आरमार व समुद्र किनारा आपल्या ताब्यात असावा आणि आरमाराचं महत्त्व जाणणारे अतिशय दूरदृष्टी असणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज होते. मध्ययुगामध्ये आरमाराबद्दल अतिशय सजगपणाने जाणीव असणारे आणि स्वतःचं आरमार असावं, समुद्राच्या किनाऱ्यावरती जलदुर्ग असावेत, अशी दूरदृष्टी असणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे होते असे म्हटले तरी काही वावगं ठरणार नाही. पण झालं असं की दौलत खान व दर्या सारंग यांना मोरोपंत पेशवे यांनी ठरल्याप्रमाणे आपला गल्ला पाठवून दिला. पण प्रभावळीचे सुभेदार असलेल्या जिवाजी विनायक यांनी मात्र ठरल्याप्रमाणे आपला गल्ला व ऐवज न पाठवल्यामुळे राजांना याचं खऱ्या अर्थानं आश्चर्य वाटलं आणि त्याचा रागही आला. त्याचं कारण असं आहे की राजकारभार म्हटला की फंद फितुरी, राजद्रोह किंवा अंतर्गत शत्रूशी हात मिळवणी आणि हळूहळू स्वराज्यामध्ये राहून स्वतंत्रपणाने कारभार चालवण्याची उर्मी, अशा पद्धतीच्या एकापेक्षा एक अनेक अडचणीतून साम्राज्य उभं राहतं. राजकारभार इतका सोपा कधीच नसतो आणि याची जाणीव राजांना आहे. म्हणून राजांनी जिवाजी विनायक यांच्या मनामध्ये अशा फंदफितुरीचे विचार येऊ नयेत, आला तर त्याचा वेळीच बंदोबस्त आम्ही करू याची जाणीव त्यांना करून दिलेली आहे. महाराजांचा इतिहास जर आपण पाहिला तर आपल्याला हे माहिती आहे की महाराजांनी स्वराज्य स्थापन करत असताना स्वकीयांची सुद्धा गय केलेली नाही. प्रसंगी त्यांना कठोर शासन त्यांनी केलेलं आहे, जेणेकरून स्वराज्य सुरळीत चालेल आणि स्वराज्यातील प्रजेला मुलाप्रमाणे आपल्याला जपता येईल. इथेही तेच आपल्याला बघायला मिळतं. जिवाजी विनायकांनी वेळीच आपला गल्ला न पोहोचवल्यामुळं त्याचे नुकसान स्वराज्याला सहन करावं लागणार आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी या पत्रामध्ये हरामखोर, ऐशा चाकरास ठिकेठाक केले पाहिजे, ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करणार, अशा अतिशय कडक आणि स्पष्ट शब्दामध्ये समज दिलेली आहे. जातीने ब्राह्मण असले तरी हिंदवी स्वराज्याच्या कामी, किंवा आपण त्याला असं म्हणूया की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदरी असलेले ते सरदार आहेत. म्हणून त्यांनी केवळ जातीचा किंवा धर्माचा गैरफायदा घेऊ नये याकडे शिवाजी महाराजांचं कायम लक्ष राहिलेलं आहे. त्यातून आपल्या पदरी असलेल्या प्रत्येक सुभेदाराची, चाकरमान्याची अतिशय स्पष्टपणे जाणीव छत्रपती शिवाजी महाराजांना होती. स्वराज्याच्या कामी येणारा प्रत्येक मावळा तो मराठा आहे याबद्दल त्यांना अतिशय अभिमान वाटत होता. आणि मग कधीकधी केवळ जातीचा मोठेपणा म्हणा किंवा अंतर्गत स्वार्थ म्हणा, अशा कोणत्याही निमित्ताने जर एखादा आपल्या हाताखालचा मावळा
जर वेगळा विचार करत असेल तर त्याचाही समाचार शिवाजी महाराजांनी आपल्या हयातीमध्ये घेतलेला आहे आणि म्हणून त्याचा स्पष्टपणे विचार इथे आपल्याला दिसून येईल. फंदफितुरीचा विचार जिवाजी विनायक यांच्या मनामध्ये येऊ नये किंवा त्यांनी आपल्या कोणत्याही कर्तव्यामध्ये कसूर करू नये, नेमून दिलेली कामे वेळच्या वेळी व्हावीत, ह्या सगळ्यांकडे शिवाजी महाराजांचं अतिशय बारीक लक्ष होतं. हा त्यांच्या राजकारभारातील आजच्या काळातही उपयोगी पडेल असा गुण या पत्राच्या निमित्ताने आपल्यासमोर येतो. प्रसंगी महाराज अतिशय मृदू तर प्रसंगी तितकेच कठोरपणाने वागायचे. असे एकापेक्षा अनेक प्रसंग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकूण कारकिर्दीमध्ये घडलेले आहेत. जितका कठीण प्रसंग तितका संयम अधिक आणि तितकाच त्या कठीण प्रसंगातून बाहेर येण्याचं धाडस महाराजांच्याकडे होतं. स्वराज्य, स्वराज्यातील जनता आणि स्वराज्याचं हित हेच कायम छत्रपती शिवाजी महाराजांचं उद्दिष्ट राहिलेलं आहे आणि याच्या कामी जे लोक येतील त्यांचा महाराजांनी सतत सन्मान केला आणि या हेतूच्या विरुद्ध जे जातील त्यांना कठोर शासनही महाराजांनी केलेलं आहे आणि त्याचाच हा पुरावा म्हणून आपल्याला या पत्राकडे पाहता येईल. या पत्राचे काही विशेष आपल्याला सांगता येतात. सगळ्यात महत्त्वाचा विशेष असा की अधिक पाल्हाळ न लावता नेमकेपणाने विचार मांडणे हा पत्राचा अतिशय महत्त्वाचा गुण आहे, विशेष आहे असं आपल्याला म्हणता येईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडेही हा गुण होताच. त्यांनी कधीही अनावश्यक पाल्हाळपणा लावला नाही. अतिशय नेमकेपणाने जे सांगायचं आहे ते सुस्पष्ट पद्धतीने शिवाजी महाराजांनी आपल्या पदरी असलेल्या सुभेदारांना पत्राच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. त्याचा अतिशय उत्कृष्ट नमुना म्हणून आपल्याला या पत्राकडे पाहता येईल. त्यानंतर शिवकालीन मराठी भाषेचे वेगळेपण काय होते याच्याकडेही या पत्राच्या निमित्ताने आपल्याला पाहता येईल. एकतर उर्दू फारसी भाषेचा त्यावेळच्या मराठी किंवा त्याला शिवकालीन मराठी असं आपण म्हणूया, शिवकालीन मराठी किंवा शिवकालीन मराठीवर उर्दू फारसी भाषेचा अतिशय प्रभाव होता. मुलाहिजा, ताकीद किंवा हरामखोर यासारख्या कितीतरी शब्दांचा उल्लेख या पत्रामध्ये केलेला आपल्याला दिसून येईल. ही त्यावेळची मराठी भाषेची खासियत होती. आणि शिवकालीन मराठीचे वेगळेपण कसे होते किंवा तत्कालीन भाषेची शब्दयोजना काय, वाक्यप्रक्रिया काय याचा अभ्यास जर करावयाचा असेल तर निश्चितपणे आपल्याला या पत्रांचा आधार घ्यावा लागतो. शिवकालीन मराठी भाषेचं नेमकं स्वरूप काय आहे किंवा एकूणच मध्ययुगीन ते आधुनिक काळातील भाषेचं बदलत गेलेलं स्वरूप जे आहे त्या बदलत गेलेल्या स्वरूपाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल किंवा हा झालेला बदल, या बदलाचा आलेख जर आपल्याला मांडावयाचा असेल तर निश्चितपणे शिवकालीन पत्रांचा आपल्याला आधार घ्यावा लागतो, जेणेकरून मराठीमध्ये किंवा मराठी भाषेमध्ये होत गेलेले जे बदल आहेत त्या बदलांचा आपल्याला अभ्यास करता येईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या पत्राच्या निमित्ताने आणखी एक महत्त्वाचा विशेष आपल्याला सांगता येईल, तो म्हणजे शिवकालीन राजकीय, सामाजिक, भाषिक, आर्थिक, धार्मिक परिस्थिती काय होती. या एकूण सर्वांगीण परिस्थितीचा जर आपल्याला अभ्यास करावयाचा असेल तर निश्चितपणे छत्रपती शिवरायांच्या पत्रांचा आपल्याला आधार घ्यावा लागतो, जेणेकरून या पत्राच्या निमित्ताने आपल्याला हा विचार करता येतो. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आधुनिक काळामध्ये साहित्य प्रकाराचे जे वेगवेगळे प्रकार आपण पाहतो, जे साहित्याचं स्वरूप बदलत गेलं, त्यामध्ये पत्र याही साहित्य प्रकाराचा समावेश आधुनिक गद्य साहित्यामध्ये केला गेला. तर मराठी विषयाचे जे अभ्यासक आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या समोर पत्रांचे वेगवेगळे नमुने असावेत. पत्र मध्ययुगीन काळात कशा पद्धतीने लिहिले जायचे, आधुनिक काळात कशा पद्धतीने लिहिले जातात, तर तुलनात्मकदृष्ट्या याचा अभ्यास करता यावा. पत्रांचा आदर्श नमुना आपल्यासमोर असावा, जेणेकरून पत्र लिहिण्याकडे आपला कल वाढत जाईल आणि त्या काळातील पत्रांचा अभ्यास करण्याकडे आपला कल वाढत जाईल
मुलांची, विद्यार्थ्यांची अभिरुची वाढत जाईल, वृद्धिंगत होत जाईल, याच्याकडेही या निमित्ताने आपल्याला लक्ष देता येणं शक्य आहे. या पत्राचा अभ्यास करत असताना शिवकालातील एकूणच राजकीय परिस्थितीचा, महाराजांनी उभा केलेल्या साम्राज्याचा आणि ते साम्राज्य उभं करत असताना त्याची बलस्थानं काय होती, त्या बलस्थानाचा निश्चितपणाने आपल्याला विचार करता येतो. एका राज्यकर्त्याकडे कोणते गुण असावेत, राज्यकर्त्याची आपल्या पदरी असलेल्या सर्व सुभेदारांकडे, जो कर्मचारी वर्ग त्यांच्या पदरी आहे, त्यांच्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टी कशी असावी याचाही आपल्याला विचार करता येतो. आणि हा तुलनात्मकदृष्ट्या विचार करत असताना आजच्या काळातील राजकारभार कशा पद्धतीने चालतो आणि कशा पद्धतीने चालायला हवा, यासाठी जर काही मार्गदर्शक तत्त्वे आपल्याला हवी असतील तर निश्चितपणे या शिवकालातील पत्रांचा आपल्याला आधार घेता येईल. हेही तुलनात्मकदृष्ट्या विचार करता येणं शक्य आहे. थोडक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिवाजी विनायक यांना जे पत्र लिहिलं ते पत्र प्रशासकीय स्वरूपाचं आहे. त्यांनी कशा पद्धतीने वर्तन करायला हवं त्याबद्दल स्पष्टपणे त्यांना सूचना करणारं हे पत्र आहे. या पत्रातून जात धर्म पंथ स्वकीय असा कसलाही मुलाहिजा न बाळगता केवळ स्वराज्य हा एकच धर्म आणि स्वराज्यासाठी कामी येणारा प्रत्येक व्यक्ती हा मावळा आणि तोच स्वराज्याचा रक्षक, अशा पद्धतीची भावना इथं व्यक्त होते. आणि ही भावना आजच्या काळामध्ये निश्चितपणे मार्गदर्शक आहे असं आपल्याला म्हणता येईल. मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी पत्र हा प्रकार अभ्यासण्यासाठी एक उत्तम आदर्श म्हणून या पत्राकडे आपल्याला पाहता येईल, जेणेकरून मुलांनी इतरही शिवाजी महाराजांची पत्रे वाचावीत. शिवाजी महाराजांचा तो कालखंड, शिवाजी महाराजांची राजकारभाराची हातोटी अतिशय चांगल्या पद्धतीने समजून घ्यावी. या निमित्ताने इतकं जर झालं तर निश्चितपणे अभ्यासक्रमासाठी ठेवलेल्या पत्राचा हेतू सफल झाला, साध्य झाला असं आपल्याला म्हणता येईल. तर या तासामध्ये इथेच आपण थांबूया. छत्रपती शिवाजी महाराज यांचं पत्र आपण अभ्यासलं. या पत्राचा आशय काय आहे याच्याकडे आपण थोडक्यामध्ये आपलं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे या पत्राचे विशेष काय आहेत तर याच्याकडेही आपण थोडक्यामध्ये लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या पत्राचा अभ्यास करत असताना आपल्या डोळ्यासमोर आणखी एक हेतू असायला हवा, तो म्हणजे परीक्षेमध्ये या अभ्यास घटकाच्या अनुषंगाने कशा पद्धतीने प्रश्न आणि उत्तरं विचारले जाऊ शकतात. तर साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिवाजी विनायकास यांना लिहिलेल्या पत्राचा आशय काय तो तुमच्या शब्दामध्ये स्पष्ट करा, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा ढोबळमानाने विचारला जाणारा प्रश्न आहे, ज्यामध्ये एकूण सर्वच घटकांचा समावेश असेल. त्यानंतर असाही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की शिवकालीन पत्राचा आदर्श नमुना म्हणून जिवाजी विनायक यांना लिहिलेल्या पत्राचा अभ्यास करा, अशाही पद्धतीने किंवा अभ्यास करता येईल याबद्दल तुमची मते मांडा, अशाही पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की जिवाजी विनायकास लिहिलेल्या पत्राचे विशेष स्पष्ट करा, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकारभाराचे विशेष अभ्यासक्रमास नेमलेल्या जिवाजी विनायक यांना पाठविलेल्या पत्रावरून सोदाहरण स्पष्ट करा किंवा सांगा, आशय स्पष्ट करा, अशा कशाही पद्धतीने कोणत्याही शब्दाचा वापर करून आपल्याला या पत्राबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा असंही विचारलं जाऊ शकेल की शिवकालीन मराठी भाषेचा आदर्श नमुना म्हणून जिवाजी विनायक यांना लिहिलेल्या पत्राचा तुमच्या शब्दामध्ये विचार करा, अशाही पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे भाषेच्या अनुषंगाने प्रश्न विचारला जाईल, आशयाच्या अनुषंगाने प्रश्न विचारला जाईल, किंवा या पत्राच्या विशेषाच्या अनुषंगाने प्रश्न विचारला जाईल, किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकारभार कुशलतेच्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न विचारला जाईल.
प्रश्न कोणत्याही अनुषंगाने जरी विचारलेला असला तरी आपल्याला या दिलेल्या पत्राचा आधार घेऊनच लिहायचं आहे, हे मात्र आपण लक्षामध्ये ठेवावं. प्रश्न ज्या पद्धतीने विचारला असेल त्या पद्धतीने प्रस्तावना करावी आणि त्याचा समारोप करावा. बाकी त्या उत्तराचा जो काही गाभा घटक असेल तो गाभा घटक मात्र अभ्यासक्रमास नेमलेल्या या पत्राच्या आधारेच आपल्याला लिहावा लागतो आणि जवळपास सगळ्याच प्रश्नाच्या उत्तराच्या अनुषंगाने तो सारखा असेल. प्रश्नाचा रोख कल विद्यार्थ्यांना लक्षात जर नाही आला तरी हरकत नाही. या पत्राचा आशय जरी आपण नेमकेपणाने त्यामध्ये जर लिहिलं तरीही आपल्याला चांगले मार्क पडू शकतात. याकडे आपलं लक्ष असायला हवं. हे पत्र आपण वाचून घ्यावं, जे आम्ही आपल्याला व्हॉट्सअपवरती पाठवून देऊ. त्याच पद्धतीने या पत्राच्या अनुषंगाने आम्ही जी PPT तयार करणार आहोत ती PPTसुद्धा आम्ही आपल्याला पाठवून देणार आहोत. आपण ती PPT नीट चांगल्या पद्धतीने अभ्यासावी आणि जे विवेचन या दृकश्राव्य माध्यमातून आपल्यासमोर आम्ही पाठवत आहोत, व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्याला पाठवत आहोत, तर तेही आपण ऐकावं आणि ह्या तुमच्या स्वतःच्या केलेल्या अभ्यासातून व्हिडिओच्या निमित्ताने जे काही 2 मुद्दे मी आपल्याला सांगितलेले आहेत त्या मुद्द्याच्या आधारे आपण स्वतःचे स्वतंत्र नोट्स निर्माण करावेत आणि तेही आपण आम्हाला पाठवावेत, जेणेकरून आपल्याला ते तपासून नीट चांगल्या पद्धतीने इतर सर्व मुलांना त्याचा फायदा करून घेता येईल. तर या अनुषंगाने आपण इथंच थांबूया. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिवाजी विनायक यांना पाठवलेल्या पत्राच्या निमित्ताने आपण थोडक्यामध्ये विवेचन केलं. खरं म्हणजे अध्यापनाचं हे जे माध्यम आहे, वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून जे आपण आता शिकणार आहोत, ही गोष्ट आमच्यासाठी पण नवीनच आहे. प्रत्यक्ष वर्गामध्ये शिकवणं हा भाग वेगळा आणि अशा पद्धतीने माईकच्या समोर थांबायचं, एकट्याने बोलायचं आणि मग आपल्यासमोर त्या अभ्यास घटकाचा आशय स्पष्ट करायचा. ह्या सगळ्या नव्या गोष्टी आम्ही पण शिकायला लागलेल्या आहोत. निश्चितपणाने आपण या नवीन तंत्रज्ञानाशी स्वतःला जुळवून घेऊ आणि अधिकाधिक चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर आम्ही येण्याचा प्रयत्न करू. तर तुर्तास या पत्राच्या निमित्ताने किंवा या तासाच्या निमित्ताने आपण इथेच थांबूया. याबद्दल जर काय आपल्या शंका असतील तर निश्चितपणाने आपण व्यक्तिशः माझ्याशी बोलू शकता. आपण त्याबद्दल चर्चा करू. धन्यवाद.